अजून सुद्धा आपण टॉस साठी आलेला नाही आहे. अठ्ठेचाळीस धावांचा पटला करायचा 18 बॉल मध्ये. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते टीम रिपेअर या संघाच्या माध्यमातून. बरेचसे गोलंदाज मार्क वरती आहेत. बॅटिंग साठी किरण आणि मयूरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. किरण यांच्या बॅटमधून पहिला बॉल वरती धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा विकेट किपर रुपेश हरणाचा एक चित्याची सप्लाय आपल्याला पाहायला मिळाली आहे. लगेचच बॉल वरती आले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले. चला टॉस साठी विनंती करते प्रमुख अतिथी यांना की आपण आपल्या शुभातानं टॉस करूयात. त्यावेळी 6 बॉल अतिशय वेगानं संब्रिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे विकेट किपर रुपेश डाटाडे चांगली फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड दाबतो. स्कोर कार्ड वरती धावा 0 या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकले टीम डॅनियल लॅबना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम इंजिनिअरिंग या संघाला. दोन धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 बॉल चांगले सरतात. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात, जिथे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकातीला पुढचा बॉल ओपिस बॉलर बा बॅटला काप आलाय चौकार. चौकार आहे. चौकाराच्या मदतीनं 6 धावा धाव फलकावरती. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. लॉंगॉनला शीतरक्षक वेगानं बॉल वर त्याला चांगली फील्ड होते, चांगली फेक होतीये. तत्वर धावा रशीद करण्यात आले. 1-1च्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील 7 अंकावरती. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मैदानाच्या आतमध्ये टीम स्टाफ संघ बॅटिंग करतोय. यावेळी सारबा बॅटनं हुसैनला फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून चालला. वन मोर सीमा पार. किरणचा वार आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 11 धावा या धाव फलकावरती येतात. या षटकातीला शेवटचा बॉल अडबा पाटणं खेळत होतं. पाटण बॉलचा संपर्क नाही. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, पण तो रोखलं गेलंय. सिंगल घेतली जाणार नाही. या षटक क्रमांक पहिलाच संपुष्टात येईल. पहिला 6 बॉलचा खेळ संपेल. धाव फलकावरती धावा 11 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन चंदुभूट. 11 धावा धाव फलकावरती. 48 धावाचा पटला करायचा. एकंदरीचा विचार केला ना, अकरा धावा धाव फलकावरती. आता मात्र 12 बॉल 37ची आवश्यकता. एका कोणत्या तरी गोलंदाजाला आता टार्गेट करावा लागेल. 20+ धावा तशा विरोधामध्ये कुठून काढावा लागणार आहेत. तर तो बॅट्समन किरण आणि मयूर तो कारनामा करतील का? मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळतील का? षटकातीला पहिला बॉल रियाज गोलंदाजी मार्कवरती आले. रियाजच्या विरोधामध्ये अटॅक केला. बॉल सीमा पार.
चौकार अशा मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 15 या अंकावरती जाऊन पोहोचतात. 15 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्या संघाला मात्र सेम्पट्रास प्रीमियर लीग मधील प्रवास इथे मात्र समाप्त होणार आहे. जो जिंकेल त्याला मात्र आणखीन एक संधी मिळेल टेबल या संघाच्या विरोधामध्ये खेळण्याची. जो संघ जिंकेल या मॅच मध्ये तो टेबल या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक बिगबान बॉल अतिशय विज्ञान हाताळलेला हा बॉल दिशा चुकला. बॉलचा इशारा येतोय. बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा 16 या अंकावरती जाऊन पोहोचतात. 16 धावा धावफलकावरती आहेत. रियाजला ओव्हर मध्ये कमबॅक करावा लागेल. खूप साऱ्या कमी धावा या षटकामध्ये खर्च करावा लागणार आहे. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा 3 रन स्कोर कार्ड वर तयार केली जाते. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये एकंदर विचार केला तर अशुभ अंक 17 याला म्हटलं तर 17चा खतरा सातत्यानं हा मात्र फलंदाजाला होत असताना पाहायला मिळतो. कमी वेळेला गोलंदाजाला होतो त्याच्यावरती मोठा फटका येत असताना आपण पाहतो. परंतु या मॅच मध्ये काय घडलंय हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट रन पूल करायचा होता. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाज रियाजच्या माध्यमातून. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड टाकतो. स्कोर कार्ड वरती धावा 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकाचा विचार केला तर पहिला 2 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या जिथे पहिला बॉल वरती चौकार आला आणि तदनंतर 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर केलेलं कमबॅक खूप सारं महत्वाचं आहे. यावेळेस हा ट्रॅकर शोल्डर पूल इथे होईल सक्सेसफुल. बॉल सीमा रेषा पार. हाय हँडसम सिक्सर. षटकार येतोय मयूरच्या बॅट्समॅन. धावफलक काय झालं 23 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. आणखीन एक आपल्याकडे बॅटची कट लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल असताना पाहायला मिळेल. सीमा पार. 4 धावा धावफलकावरती येतात. 4 धावाच्या मदतीनं 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचचा एकंदरीत जर आनंद कोणी लुटला असेल ना तर नक्की सुमन सरांना पूर्णपणे या मॅचचा आनंद लुटला. प्रत्येक बॉल नंतर त्यांचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. सपोर्ट करतात टीम स्टाफ या संघाला कारण की ही मॅच तितकीशी इम्पॉर्टंट आहे. हा ट्रॅकर छोटा फुल फटका फसला. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल असताना आपल्याला पाहायला मिळेल. नॉनस्टॉप रिटर्नला सीमा पार होणार नाही अशी प्रेक्षक विज्ञान बॉल वरती आले. चांगली फील्ड पाहायला मिळाली आहे. खरापैकी होते त्याचा फायदा उचलला असेल 3ऱ्या धावेसाठी. हे दोन्ही फलंदाज परतले. 3 धावा धावफलकावरती आल्या. 3 धावा धावफलकावरती आल्या. स्कोर कार्ड वरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. अजून सुद्धा विजयासाठी 18 धावेची आवश्यकता आहे. इथून एकंदर जर विचार केला तर 7 बॉलचा खेळ. हा बॉल तितकासा महत्वाचा असेल. या बॉल वरती जर मोठा फटका आला ना तर मोठी धावसंख्याचा पाठलाग करू शकतोय स्टाफ हा संघ. 7 बॉल 18ची आवश्यकता. रियाज मॅचच्या 2ला बॉल धरतो. एक सिंगल कंप्लीट केला. ते दुसरा धावायचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्या दुसरा धावायचा प्रयत्न केला. डेंजर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. ज्या बॅट्समन मयूरच्या बॅट मधून षटकार आला तोच मयूर आता मैदानाच्या बाहेर.
स्कोर कार्ड वरती धावा संख्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा आल्या. तिथून 6 बॉल 17ची आवश्यकता असणाऱ्या टीम स्टाफ या संघाला 6 बॉल 17ची आवश्यकता आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जीवित मात्र व्हावा लागणार आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बालाजी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्टाफ या संघाकडनं बालाजी हे बॅट्समन दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 17ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बोल आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश हे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉल 17ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये रुपेश रटाडे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ओपिस बाच्या टोला सेलवा धरतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 32 या आकडावरती. 32 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जिथे रुपेश हे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. टीम रिपेअरिंग या संघाच्या माध्यमातून आता मात्र 5 बॉल 16ची आवश्यकता. आता मात्र बाहुबली मैदानाच्या आतमध्ये किरण याला मोठे फटके खेळावे लागणार आहेत. षटकातीला दुसरा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश अडबा बॅटनं साईडला फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोडक्शन डीप स्क्वेअर एक रिजनला शीतरक्षक विज्ञान बॉल वरती आले. एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरा धावाचा प्रयत्न केला आणि 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावल. स्कोर कार्ड वरती धावा 34 अंकावरती जाऊन पोहोचतात. 34 धावा धावफलकावरती रुपेशचं कौतुक करावं लागेल. रुपेशनं जात पद्धतीनं बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 17 धावा रोखण्यासाठी तो आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. टीम रिपेअरिंग या संघाच्या बाजूनं षटकातीला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला देखला फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून चालला सीमा रेषेच्या दिशेनं. शीतरक्षक पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. चांगली फील्ड पाहायला मिळतीये. जिथे एक सिंगल कंप्लीट केला. दुसरा धावायचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 36 या अंकावरती. 36 धावा धावफलकावरती आला. आता मात्र 3 बॉल 12ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठा कारनामा करावा लागेल बॅट्समन किरणला. 3 बॉल 12ची आवश्यकता असताना 2 मोठे फटके खेळावे लागतील. षटकातीला पुढचा बॉल लॉक करायचा होता. बॅटर बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरचा वैद घेत असताना आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलचा इशारा. यस इथे विकेटचा पतंग होतं. बॅट्समन मैदानाच्या बाहेर होत असताना पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चांगली बॉलिंग या ओव्हर मध्ये धावांपासून वंचित ठेवलंय गोलंदाज रुपेशनं आणि आता मात्र एक विकेट सुद्धा त्यानं संपादन केली आहे. रुपेशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं तो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. धावांपासून वंचित ठेवतोय टीम स्टाफ या संघाला. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. जिथे सेंपर ट्रान्स प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. संपूर्णतः स्पर्धा ती योग्य रीतीनं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका लावून काप एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन लांब मदत क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावल. स्कोर कार्ड वरती धावा 37 अंकावरती जाऊन पोहोचत. आता मात्र 1 बॉल विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा लो फुटबॉल बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाले. बॉल सीमा बाहेर आलाय. मॅच जिंकली टीम रिपेअरिंग या संघानं.